ईश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणीही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी कैसे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजती माझे तसे ज्याच्या अज्ञानी वाचे जगत जसा दोरी ओरी सर्प दिसत परी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मी कैसे मंद अंधकार म्हणजे पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही, आहे की नाही. जर पूर्ण प्रकाश असता तर रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला नसता आणि पूर्ण अंधार असता तर त्या रज्जूला तुडून गेला असता, परंतु सर्पाचा भ्रम झाला नसता, आहे की नाही. त्याच्यामध्ये असंच ना, जर पूर्ण अंधार असता तर सर्पाला तुडून गेला असता का रज्जूला तुडून गेला रज्जूला तुडून गेला असता. सर्पाचं नाम निशान सुद्धा त्याच्या अंतःकरणात उत्पन्न झालं नसतं. प्रश्न असा झाला की मंद अंधकारामुळं 6 जण रस्त्याने चालले होते का 5 जण? 6 जण असतील, कारण पुढे अनिर्वचनीय ख्याती येणार आहे. 5 जणांनी भ्रमाचं स्पष्टीकरण केलं म्हणून ख्याती 5 आहेत का ख्याती 6 आहेत? हा, ख्याती 6 आहेत. म्हटलं तर ख्याती किती आहेत? 7 आहेत. म्हटलं तर ख्याती किती आहेत? 7 आहे. 7 कधी होतील? एक प्राच्य नैयायिकाने केलेलं स्पष्टीकरण अख्यातीवाद्याने, आहे की नाही, आणि एक आपला अन्यथा ख्यातीवाद्याने. प्राच्य नैयायिकाने केलेलं एक आणि नव्य नैयायिकाने केलेलं एक. म्हटलं तर किती जण होते? 7 जण होते असं म्हटलं तरी चालेल. फारच झालं, कमी करायची झाली संख्या तर किती म्हणायचं? 6. आणि आपल्याला स्वतःला सोडून बाकीच्यांचा जर विचार करायचा झाला तर किती? 5, आहे की नाही. पण आपल्याला स्वतःला सोडून कसं चालेल? डावा बुडाला, आहे की नाही, असं होईल ना. दशमहामृत असं होईल ना. म्हणून 6 जण धरायचे किंवा 7 जण गृहीत धरायचे. आणि त्यांनी जेव्हा रज्जूवर सर्प भासला तर सर्वजणांना रज्जूवर सर्प भासू शकतो का? मंद अंधकारामध्ये पडलेल्या दोरीवर वेगवेगळ्या प्रकारचाही भ्रम होऊ शकतो का एकाच प्रकारचा भ्रम होऊ शकतो? वेगवेगळ्या प्रकारचा आहे. कोणाला सर्प दिसेल, कोणाला दंडधारा आपलं दंड, कोणाला भूरेखा, कोणाला जलधारा, कोणाला पुष्पमाला, अशा प्रकारचा भ्रम होऊ शकतो. पण आपल्याला समजून देण्यासाठी इथं सर्वांना काय झालाय? एकच भ्रम झाला. कारण सर्व विचाराला बसलेले एक मताचे जणू काय, आहे की नाही. म्हणून त्यांना एकच भ्रम झाला आणि सर्वांना रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम झाला. आणि त्यामुळं सर्वांचे काय झाले? बरेचसे हाल झाले. हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांच्या ठिकाणी भय निर्माण झालं, कंप निर्माण झाला. त्यांनी पलायन केलं. कोणाचे गुडघे फुटले, कोणाचे नाक फुटलं, आहे की नाही. आणि नंतर त्या सर्वांची अशी दुर्दशा पाहून एका दयाळू पुरुषाला त्यांची दया आली. त्याने हातामध्ये सरळ दिवा घेतला आणि ज्या ठिकाणी त्यांना सर्प भासला होता त्या ठिकाणी नेलं आणि त्यांनी त्या रज्जूचं ज्ञान करून दिलं. त्यावेळेला सर्वांचा जीवात जीव आला आणि सर्वजण एकत्र बसले आणि विचार करू लागले. सर्प खोटाच होता तर खोटा सर्प भासला कसा, आहे की नाही. म्हणून ते सगळे संत एकांती बैसले आणि सर्व सिद्धांत शोधिले. त्या सिद्धांतामध्ये कोणी असत ख्यातीचा शोध लावला, आहे की नाही. ज्याची जशी बुद्धी होती त्याप्रमाणे, ज्याची जशी धारणा होती, संकल्पना होती, त्याप्रमाणे त्यांनी शोध लावला. पहिल्याने असत ख्याती, दुसऱ्याने आत्मख्याती, दुसऱ्या दोघांनी अन्यथा ख्याती 2 प्रकाराने, आणि तिसऱ्याने चौथ्याने अख्याती, बरोबर ना. तर 5 ह्या मताने प्रत्येकाचं मत कसं चुकीचं आहे त्या पुढच्याने मागच्याचं खंडन केलं आणि आपल्या मताची स्थापना केली. परंतु हा शेवटचा जो अख्यातीवादी होता ज्याच्यामध्ये सर्पात काय रज्जूचं सामान्य रूपाने किंवा इदम रूपाने काय सामान्य प्रत्यक्ष आणि सर्परूपाने स्मृती अशी 2 ज्ञान एकत्र मानली आणि त्या 2 ज्ञानापासून
एकच ज्ञान उत्पन्न होतं असं सांगितलं. कारण त्या दोन ज्ञानाचा काय आहे, अविवेक आहे. भ्रांती कालामध्ये अविवेक आहे आणि अविवेकामुळे दोन्ही ज्ञान एक होऊन भासतात असं स्पष्टीकरण केलं. परंतु यांनी ते मान्य केलं नाही, कारण अनुभवाशी त्याचा विरोध येतो. ज्या वेळेला आपल्याला असं कधीच वाटत नाही की आपल्याला हे सर्परूपाने काय आहे, स्मृती ज्ञान आहे आणि इदम रूपाने सामान्य ज्ञान आहे असं वाटत नाही. इतकंच नाही तर रज्जूचं ज्ञान झाल्यानंतरही आपल्याला असं वाटत नाही की त्या ठिकाणी आपल्याला सर्पाची स्मृती झाली होती आणि इदम रूपाने सामान्य प्रत्यक्ष झालं होतं असा कोणाचाही अनुभव नाही आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून ह्या मताचंही खंडन झालं. हे मत कोणाचे, प्रभाकर मीमांसक, बरोबर का? अख्यातिमत कोणाचे, प्रभाकर मीमांसक आणि सांख्य ह्या दोघांचे, आणि दोघेही काय आहे, चिद्वादी आहेत. त्यांच्या मताचं हे खंडन झालं. हे खंडन करणारे कोण आहे, तर हे विशिष्ट अद्वैताचे आचार्य रामानुजाचार्य, की जे ब्रह्माचं माया हे विशेषण मानतात. विशेषण हे विशेषाला सोडून कधी राहत नाही. म्हणजे जसं ब्रह्म सत्य आहे तशी माया सुद्धा काय आहे, सत्यच आहे असं मानणारे. त्यांच्या मताला काय म्हणतात, विशिष्ट अद्वैत. अद्वैत ब्रह्म, त्या ब्रह्माला विशिष्ट झालं, म्हणजे विशिष्ट झालं म्हणजे त्या ब्रह्माला विशेषण लागलं. विशेषण कोण लागलं, माया, आहे की नाही? मग त्याला म्हणायचं माया विशिष्ट चैतन्य, आहे की नाही? असं जे मानतात, माया विशिष्ट ब्रह्म असं जे मानतात त्यांना म्हणतात विशिष्ट अद्वैतवादी. आणि माया उपाधी जे मानतात त्यांना काय म्हणतात, केवल अद्वैतवादी. ज्याच्या ठिकाणी माया आहे पण माया कशी आहे, उपाधी, आणि ती माया ते सत्य मानतात की कल्पित मानतात, का मिथ्या मानतात, का कल्पित मानतात, का कल्पित मिथ्या एकच आहे की नाही? आणि जे माया मानतच नाही आणि ह्या जगताची संगती सांगतात त्यांना कोण, केवळ ब्रह्मापासूनच हे जगत उत्पन्न होतं, त्याला मायेची किंवा माया उपाधी किंवा माया विशेषण याची काही गरज नाही. इतकंच नाही तर ते आग्रहपूर्वक सांगतात की वेदामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत उत्पत्तीसाठी माया मानलीच नाही, माया मानण्याची आवश्यकताच नाही असं जे सांगतात तर त्यांना काय म्हणतात, शुद्ध अद्वैतवादी. काय म्हणतात, शुद्ध अद्वैतवादी. ते शुद्ध अद्वैतामध्ये म्हणजे केवळ शुद्ध ब्रह्म आहे आणि शुद्ध ब्रह्मापासून हे जगत उत्पन्न होतं, माया न मानता. जसं सोन्याचा, आणि त्यामुळे ब्रह्मामध्ये काही विकार होतो का, ब्रह्मामध्ये विकार होत नाही आणि जगत तर उत्पन्न होतं असं मानणारे ते आहेत. म्हणजे या ठिकाणी विकार तर होत नाही आणि ब्रह्माचाच परिणाम जगत आहे असं मानतात. परिणाम कशाला म्हणतात, उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप, आहे की नाही, अन्यथा रूप. परंतु जर उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप, त्याला काय म्हणतात, परिणाम म्हणतात. मग जेव्हा परिणाम होतो तेव्हा अन्यथा रूप प्राप्त होतं उपादान कारणाच्या समान स्वभावान, त्यावेळेस त्याच्या ठिकाणी विकार मानला पाहिजे की नाही, मानला पाहिजे. पण ते काय म्हणतात, अव्याकृत, म्हणजे विकार तर होत नाही आणि परिणाम तर होतो, त्याला काय म्हणायचं, अव्याकृत परिणामवाद. त्या शुद्ध अद्वैताचा कोणता परिणामवाद आहे, अव्याकृत परिणामवाद आहे. सांख्यांचा परिणामवाद आहे. सांख्य परिणामच मानतात की नाही, या मायेचा परिणाम म्हणजे हे जगत आहे, माया हे जगताचं परिणामी उपादान कारण आहे असं म्हणतात. पण त्याच्यामध्ये मायेमध्ये विकार होतो असं ते मानतात की नाही. प्रकृतीपासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार असे विकार होत जातात. मग सांख्य आणि शुद्ध अद्वैत यांच्यामध्ये भेद आहे की नाही. सांख्यही परिणामवादी आहे आणि शुद्ध अद्वैती सुद्धा परिणामवादी आहे, पण ते कसं मानतात, विकारी परिणाम मानतात. सांख्य हे प्रकृतीचा जगत हे काय आहे, विकारी परिणाम आहे असं म्हणतात. आणि ब्रह्म हे जगत हे ब्रह्माचा परिणाम आहे असं सांगणारे कोण आहे, शुद्ध अद्वैतवादी, आहे की नाही. म्हणजे कोण, वल्लभाचार्य. त्या दर्शन शुद्ध अद्वैत पक्ष, आपलं शुद्ध अद्वैत मताची स्थापना करणारे कोण आचार्य आहेत, वल्लभाचार्य. त्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं, त्याच्यामध्ये या अव्याकृत परिणामवादाची स्थापना केली. तर त्यांचा पक्ष कोणता आहे, अव्याकृत परिणाम. आता तुम्ही सांगा, अव्याकृत आणि परिणाम असं म्हणणं म्हणजे कसं आहे, कोणता दोष येईल इथं, वदतो व्याघात दोष येईल, आहे की नाही. माझ्या मुखामध्ये जिव्हा नाही, काय मे मुखे जिव्हा नास्ती, मी सांगतो माझ्या मुखामध्ये जिव्हा नाही, याच्यावरूनच कशाची सिद्धी झाली, जीवेची सिद्धी झाली की नाही. ब्रह्मचारीच मे पितामहा, माझे आजोबा ब्रह्मचारी होते. माता तू मम वैंधव्य,
माता वंध्या होती. मग तुमचा जन्म कसा झाला? आजोबा ब्रह्मचारी, तर तुमचा जन्म झाला कसा? याच्यावरूनच ते ब्रह्मचारी नव्हते. आई वंध्या नाही किंवा मुखामध्ये जिव्हा आहे अशी सिद्धी होते. याला कोणता दोष म्हणतात? वदतो व्याघात नावाचा दोष येतो. म्हणजे अशा प्रकाराने हे शुद्ध अद्वैताचंही मत जे आहे ते बरोबर नाही, विशिष्ट अद्वैताचंही मत बरोबर नाही, संगती लागत नाही. अजूनही आपल्याला आता चिंतन करायचंच आहे पुढं. तर पक्ष कोणता निर्दुष्ट आहे? मग केवळ अद्वैत सिद्धांत, केवळ अद्वैत सिद्धांत जो व्यासाचार्यांनी प्रतिपादन केला, जे उपनिषदाचं, गीतेचं, ब्रह्मसूत्राचं, वेदाचं मनोगत आहे. मग त्याच्यामध्ये अविकारी परिणाम मान्य नाही, आहे की नाही? मग त्याच्यामध्ये संगती सांगायची झाली तर पुन्हा कोणती संगती सांगतात वेदांतामध्ये? हे जगताचा विचार करतात तेव्हा जगत हे ब्रह्माचा अविकारी परिणाम हे मानतात का? विकारी परिणाम हे का मानतात का? वेदांत पक्षाचा परिणामवाद मान्य नाही. वेदांत पक्षाचा वाद कोणता आहे? विवर्तवाद. वेदांत पक्षस्तु विवर्तवाद आहे की नाही? त्यांचा कोणता आहे? विवर्तवाद आहे. की अधिष्ठानात कोणत्याही प्रकारचा बदल न होता अधिष्ठानच अन्य रूपाने भासतं, आहे की नाही? ज्या अधिष्ठान मध्ये तर कोणताच विकार होत नाही, परंतु त्या अधिष्ठानाच्या सत्तेने माया या संपूर्ण जगदरूपी कार्याची उत्पत्ती करते असं सांगतात. म्हणजे त्यांना विचारलं तर हे नेहमी आपल्याला पाठ पाहिजे. जर आपल्याला जरी कळलं नसेल तरी सुद्धा हे आपल्या कंठामध्ये किंवा मुखामध्ये ह्या प्रक्रिया बसल्या पाहिजे. म्हणजे हळूहळू त्या कळायला लागतात. आपल्याला तर कळलेल्याच आहेत, परंतु मग हे जगताविषयी, जगत परिणाम आहे असं वेदांती म्हणतो, पण कोणाचा परिणाम आहे? मायेचा परिणाम आहे, आहे की नाही? ब्रह्माचा परिणाम नाही. आणि जगत विवर्त आहे, पण कोणाचं विवर्त आहे? ब्रह्माचं विवर्त आहे. जगताला कारण ब्रह्म नाही का? आहे, पण कोणतं कारण आहे? विवर्त उपादान कारण आहे, बरोबर ना? विवर्तोपादान कारण आहे. ब्रह्म जगताचं विवर्तोपादान कारण आहे. माया जगताचं कारण नाही का? आहे, पण कोणते कारण आहे? परिणामी उपादान कारण आहे, आहे की नाही? आणि ईश्वर जगताचं कारण नाही का? आहे, पण तो कोणता आहे? अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. निमित्त कारणही तोच आणि उपादान कारणही तोच, आहे की नाही? म्हणून ते सांगतात की ब्रह्म जगताचं निमित्त, आपलं ईश्वर जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. परत प्रक्रिया पहा. ब्रह्म जगताचं विवर्तोपादान कारण आहे, माया जगताचं परिणामी उपादान कारण आहे, आणि ईश्वर जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. असं कोण सांगतं? कोणता सिद्धांत आहे? केवळ अद्वैताचा सिद्धांत आहे, किंवा विवर्तवाद मानणारं जो वेदांत सिद्धांत आहे त्या वेदांत सिद्धांताप्रमाणे असं स्पष्टीकरण केलं जातं. ठीक आहे ना? याच्यापर्यंत आता हे एवढं चिंतन कशासाठी करणं आवश्यक आहे? आता पुढे येणारं जे मत आहे ते मत काय आहे? रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला कसा हे सांगताना बघा, ते सत्ख्यातीवादी जे आहे तर हा सर्प सुद्धा काय म्हणतात? सत्यच आहे असं म्हणतात. आणि स्पष्टीकरण कसं करतात? आख्यातीवादाचं त्यांनी खंडन केलं, परंतु त्या आख्यातीवादी म्हणतो की तुम्ही माझ्या पक्षाचं खंडन करता, पण तुमच्या पक्षाचं काय स्वरूप आहे, म्हणजे तुमच्या पक्षाची काय संकल्पना आहे? ह्या रज्जूवर सर्प भासला कसा याच्याविषयी मला स्पष्टीकरण करून सांगा. त्यावेळेला त्याला हे सत्ख्यातीवादी उत्तर देतात. आता ठीक आहे ना? सत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात, तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की आता आम्ही जे स्पष्टीकरण करणार आहे याच्यामध्ये आमच्या मतामध्ये असणारं गृहीत कृत्य, त्यांच्या दृष्टीने गृहीत कृत्य म्हणजे केलेली कल्पना नाही. आमचं म्हणणं काय आहे? सत्यच आहे असा त्यांचा अभिनिवेश आहे. आम्ही आता जे स्पष्टीकरण करून सांगू कशाविषयी? रज्जूवर सर्प भासला कसा. तर तुमच्या मतात असं चाललंय, रज्जूवर भासलेला सर्प कसा होता? खोटा होता. पण खोटा सर्प त्या खऱ्या रज्जूवर भासला कसा असं गृहीत धरून तुम्ही स्पष्टीकरण चालवले. सर्वांनी चिंतन करून राहिलो आपण आपापसात, परंतु ह्या धारणाच मुळी काय आहे? चुकीची आहे. त्याचा अर्थ तुम्ही चांगल्या प्रकाराने समजून घ्या असं तो म्हणतो. आणि तो सांगतो की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा, रज्जूवर कशाचा भ्रम होतो? सर्पाचा. आणि शुक्ती म्हणजे काय? शिंपलं. शुक्ती म्हणजे शिंपलं. त्या शिंपल्याच्या ठिकाणी कशाचा भ्रम होतो? रजताचा, म्हणजे सोन्याचा, आहे की नाही? रजत म्हणजे रजत म्हणजे चांदी, आहे की नाही? त्याच्या ठिकाणी
चांदीचा भ्रम होतो. शुक्तीच्या ठिकाणी रजताचा किंवा शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा आणि रज्जूच्या ठिकाणी म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो. हा भ्रम होतो का लोकात भ्रम मानतात? लोकात भ्रम मानतात. पण तो म्हणतो मीच तुम्हाला सांगतो की तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. ते ज्यावेळेला आपल्याला सर्प रज्जूवर दिसतो किंवा शुक्तीवर रजत भासतं त्यावेळेला ते भ्रमात्मक नसतं. म्हणजे ते काय असतं, तो रज्जूवर भासलेला सर्प सत्यच असतो आणि शुक्तीवर भासलेलं रजत हे सत्यच असतं. तो भ्रमात्मक पदार्थ मुळात नसतोच असं माझं पहिलं म्हणणं आहे, असं तो म्हणतो. असं माझं प्रथम म्हणणं आहे. त्यावेळी रज्जूचे किंवा शुक्तीचे ठिकाणी सर्प किंवा रजत सत्यच उत्पन्न होते. ज्यावेळेला तुम्हाला शुक्तीवर रजत भासतं तेव्हा रजत काय होतं, सत्यच उत्पन्न होतं. ज्यावेळेला रज्जूवर सर्प भासतो त्यावेळेला तो सर्प खोटा बिटा काही नाही, तो सत्य सर्प त्या ठिकाणी उत्पन्न होतो. कारण जगतातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. म्हणजे सर्व पदार्थांचे अवयव पंचमहाभूतात आहेत. आता जगातला सर्व पदार्थ इथं आले शंकरानंदीतलं चिंतन, सर्वम द्रव्यम पांचभौतिकम. सगळे जे द्रव्य आहेत ते त्या द्रव्यामध्ये काय कोणताही पदार्थ घेतला तर त्यामध्ये पंचमहाभूत आहेत की नाही? कोणताही पदार्थ घ्या त्याच्यात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आहे की नाही? पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत घ्यायचे. जर पंचमहाभूता वाचून या जगातल्या कोणत्याही पदार्थामध्ये दुसरं काहीही सहावं तत्व आपल्याला सापडणार नाही. सर्वच्या सर्व काय आहेत? पांचभौतिक. सर्वम द्रव्यम पांचभौतिकम. कोणताही पदार्थ घेतला तर त्याच्यामध्ये पाच महाभूत असणार असं तो सांगतो. जगतातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. आता ते काय आहे की पूर्वी ते जे पदार्थ आहे जोपर्यंत त्यांचं पंचीकरण झालं नाही, म्हणजे ते पदार्थ एकमेकात मिसळले नाही, पाच महाभूत एकमेकामध्ये त्यांचं मिश्रण झालं नाही, तोपर्यंत ते पदार्थ व्यक्त दशेला येऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला दृष्टीला गोचर होऊ शकत नाही. पण ज्या वेळेला दृष्टीला गोचर होण्यासाठी ते स्थूल रूपाने प्राप्त होतात तेव्हा त्यांचं पंचीकरण होऊनच ते पदार्थ स्थूल रूपाने आपल्या प्रतीतीला विषय होतात किंवा इंद्रियांना गोचर होतात. आता हा सिद्धांत कसा आहे, सर्वच लोक मानतात की कोणताही पदार्थ असला का तो पंचमहाभूतापासून उत्पन्न होतो. जगतातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. म्हणजे सर्व पदार्थांचे अवयव पंचमहाभूतात आहेत. सगळे पदार्थ पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. म्हणजे सगळ्या पदार्थांचे जे अवयव आहे ते पंचमहाभूतात आहेत असंच मानावं लागतं की नाही? पंचमहाभूत घेतली की पंचमहाभूतामध्ये सगळ्या जगतातल्या सगळ्या स्थूल पदार्थांचे अवयव त्या पंचमहाभूतामध्ये आहेत असं मानावंच लागेल की नाही तुम्हाला? शुक्ती देशात शुक्तीचे अवयवाबरोबर रजताचेही अवयव सदतीत असतात. आता शुक्ती कशापासून उत्पन्न झालेली? पंचमहाभूतापासून. मग शुक्ती देशात पंचमहाभूतामध्ये शुक्तीचे अवयव आहेत की नाही? मग तुम्हाला भासणारा जो सर्प आहे त्या सर्पाचे अवयव त्या पंचमहाभूतामध्ये आहेतच, आहे की नाही? मग पंचमहाभूतामध्ये शुक्तीचे अवयव असतात का रजताचे अवयव असतात? दोघांचे अवयव असतात. कारण कोणताही शुक्ती घ्या किंवा रजत घ्या त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेतच आहे. मग पंचमहाभूतामध्ये शुक्ती असो किंवा रजत असो ते गुप्त रूपाने आहेतच की नाही? कोण गुप्त रूपाने म्हणजे अवयव रूपाने शुक्ती सुद्धा कुठं आहे? पंचमहाभूतात आणि रजत सुद्धा पंचमहाभूतात. आता रज्जू आणि सर्प याच्या दृष्टांतामध्ये रज्जू सुद्धा काय आहे? पंचभौतिक आहे आणि सर्प सुद्धा काय आहे? पंचभौतिक. ज्यावेळेला रज्जू व्यक्त रूपात नाही किंवा सर्प आपल्याला भासला नाही त्यावेळेला तो त्यांचं स्वरूप कोणतं आहे? पंचमहाभूत. पंचमहाभूतामध्ये रज्जूचे अवयव आहेत का सर्पाचे अवयव आहेत का दोघांचे अवयव आहेत? पंचमहाभूतामध्ये रज्जू आणि सर्प दोघांचेही अवयव आहेतच. बरं ते नित्य आहेत का कधी असतात कधी नसतात? नित्य आहेत, आहे की नाही? शुक्ती देशात शुक्तीच्या अवयवाबरोबर रजताचेही अवयव सदोदित असतात म्हणजे नित्य असतात. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचेही अवयव सत्य आहेत, मिथ्या नाही. आता त्याच्या दृष्टीने काय आहे? सत्ख्यातिवादाच्या दृष्टीने सर्व काय आहे? सत्यच आहे. सत्य म्हणजे हे पदार्थ कधीच नाश पावत नाही. कधी व्यक्त दशेला येतात तर कधी अव्यक्त दशेला असतात, इतकाच त्याचा काय फरक आहे. जोपर्यंत रज्जू उत्पन्न झाला नाही
किंवा आपल्याला सर्प भासला नाही, त्यावेळेला त्याचे अवयव पंचमहाभूतामध्ये आहेत. पंचमहाभूत तो नित्य मानतो का अनित्य मानतो? नित्य मानतो. कधी कधी काय असतं, पंचमहाभूताचं पंचीकरण होतं त्यावेळेला ते स्थूल रूपाने दिसतात, आणि ज्यावेळेला पंचीकरण होत नाही त्यावेळेला ते काय असतात, अवयव रूपाने त्याच्यामध्ये अव्यक्त रूपाने आपल्या कारणामध्ये म्हणजे पंचमहाभूतामध्ये तिचे अवयव सदोदित असतातच, असं त्याचं म्हणणं आहे. लक्षात येते नाही? काय अवघड नाही ना? जर लक्षात येत नसेल तर पुन्हा विचारा याच्यामध्ये, किंवा काय लक्षात आलं नाही ते सांगा, आणि काहीच लक्षात आलं नसेल तर तेही सांगा, मग आपण पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू. शुक्ती देशात शुक्तीच्या अवयवाबरोबर रजताचेही अवयव सदोदित असतात. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचेही अवयव सत्य आहेत, मिथ्या नाहीत. म्हणजे रजताचे अवयव काही मिथ्या आहेत का? नाही, कारण पंचमहाभूत काय आहेत? सत्य आहेत, असं तो म्हणतो. सत्य पदार्थ म्हणजे त्रिकाला बाधित, म्हणजे यांचा कधीच नाश होत नाही. हां, तर आता तुम्हाला जेव्हा व्यक्त दशेत असतात त्यावेळेला तर आपल्याला काय होतात, इंद्रियांना विषयच होतात, आणि जेव्हा नसतात तेव्हा इंद्रियांना विषय होत नाही. तर त्याचं ते स्पष्टीकरण सांगतात की ज्या वेळेला ह्या पदार्थांचं विघटन होतं, म्हणजे स्थूल रूपाने असणारी सृष्टी आहे की नाही, प्रलय कालामध्ये ही सृष्टी राहत नाही, त्यावेळेला या सृष्टीचं काय होतं, विघटन होत होत पृथ्वी महाभूत जी आहे तर ते काय होतं, पृथ्वीचा जो परमाणू आहे त्या परमाणू रूपात राहतो. जलाचे काय आहेत? परमाणू, त्या परमाणू रूपात ते राहतात. अग्नीचे परमाणू, आणि परमाणू कसे मानतो तो? नित्य मानतो. हा जो नैयायिक वगैरे ते काय म्हणतात, परमाणू नित्य रूपाने. ही जी पृथ्वी स्थूल, त्या पृथ्वीचा जरी आपल्याला प्रलय कालामध्ये नाश होताना दिसला तरी सुद्धा ते फक्त आपल्याला इंद्रिय गोचर होत नाही, पण परमाणु रूपाने पृथ्वी नित्य आहे. ही स्थूल पृथ्वी नित्य नाही, परंतु परमाणु रूपाने पृथ्वी मात्र नित्य आहे. हे जल आहे, हे नित्य नाही, परंतु जल हे जलाच्या परमाणु रूपाने मात्र नित्य आहे. म्हणजे ही सगळी सृष्टी काय आहे? परमाणु रूपाने नित्य आहे. याचाच अर्थ ही सत्य आहे. नित्य कशाला म्हणायचं? सत्य कशाला म्हणायचं? ज्याला कालाचा परिच्छेद नाही, त्रिकालाबाधित. मग हे सगळे पदार्थ काय आहेत? त्रिकालाबाधित. पंचमहाभूत त्रिकालाबाधित आहेत की नाही? आहेत. मग पंचमहाभूतामध्ये रज्जू सर्पाचे अवयव आहेत की नाही? आहेत. मग त्याचाच अर्थ ते काय आहे? फक्त कधी व्यक्त दशेला येतात तर कधी अव्यक्त असतात, परंतु ते पूर्णपणे नष्ट होतात का? ते असद्रूपत्वाला प्राप्त होतात का? नाही. त्यांचा बाध होतो का? नाश होतो का? नाही. म्हणजे याचाच अर्थ ते पदार्थ सगळे काय आहेत? त्रिकालाबाधित. आणि जे त्रिकालाबाधित असतं त्याला काय म्हणतात? सत्य. मग रजत कसं आहे? सत्य. आणि रज्जूवर भासलेला सर्प देखील काय आहे? सत्य आहे. नाम त्रिकाला बाधित आहे, अशी त्याची धारणा आहे, अशी त्याची स्वतःची संकल्पना आहे. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचेही अवयव सत्य आहेत, मिथ्या नाहीत. त्या सत्य रजतावयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती होते. मग त्याचे अवयव पूर्वी आहेतच आहे. कोणत्या? सत्य असणाऱ्या रजताचे अवयव आहे, आणि त्या सत्य असणाऱ्या रजताच्या अवयवापासून हे काय होतं? रजत उत्पन्न होतं. आणि शुक्ती ज्ञानाने रजताचा आपापल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. तर ते म्हणे मग ज्या वेळेला आपल्याला शुक्तीची प्रतीती येते, हे सिंपल आहे असं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं, यथार्थ ज्ञान होतं, आहे की नाही? त्या ज्ञानाचा बाध होत नाही असं आपल्याला ज्ञान होतं. त्यावेळेला जर तुम्ही म्हणता हे काय आहे? रजत काय आहे? सत्य आहे. मग त्यावेळेला आपल्याला रजत भासतं का? ज्यावेळेला सत्याचं ज्ञान होतं त्यावेळेला रजत भासतं का? नाही. ज्यावेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्प भासतो का? नाही. आणि तुम्ही काय म्हणता? तो सत्यच आहे. सत्य पदार्थ म्हणजे त्रिकालामध्ये भासला पाहिजे की नाही? भासला पाहिजे. मग आता तुम्ही काय म्हणाल? तुम्ही असं कसं काय म्हणता रज्जूवर सत्य सर्प भासतो किंवा शुक्तीवर सत्य रजत भासतं? असं म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला ह्या वेळेला संगती सांगता येणार नाही. सत्य पदार्थ असला तर त्रिकाला बाधित असला पाहिजे की नाही? असला पाहिजे. पण जेव्हा तुम्हाला रज्जूचं किंवा शुक्तीचं ज्ञान होतं त्यावेळेला हा सर्प किंवा रज्जू भासतो का? नाही. मग त्याला सत्य कसं म्हणता येईल? असं कदाचित तुम्ही आम्हाला विचाराल, आहे की नाही? याला म्हणतात अभ्युपेत्य परिहार. म्हणजे पुढचा मनुष्य जी शंका घेणार आहे ती शंका आपणच घ्यायची आणि आपणच त्याचं निराकरण करायचं. ठीक आहे ना?
तर तो म्हणतो की मग ज्या वेळेला शुक्तीचं ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला रजताची प्रतीती कुठे येते? ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्पज्ञानाची प्रतीती, सर्पाची प्रतीती कुठे येते? आपल्याला येत नाही. अहो कशी येणार? त्याचं कारण ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं किंवा ज्या वेळेला आपल्याला शुक्तीचं ज्ञान होतं त्यावेळेला हे सर्प आहे ना किंवा ही जे रजत आहे याचे अवयव आहेत ना पंचमहाभूताच्या ठिकाणी, मग त्याचा आपल्या पंचमहाभूतामध्ये त्याचा काय होतो? आपल्या अवयवामध्ये त्याचा ध्वंस किंवा त्याचा नाश होतो. नाही, यांची परिभाषा आहे. याच्या परिभाषेमध्ये हे ध्वंस किंवा ध्वंस शब्दाचा अर्थ त्यांनी काय केला? नाश असा केला. खरं तर काय आहे की आता जर नाश जर म्हटला तर नाश झालेला पदार्थ परत उत्पन्न होऊ नये, आहे की नाही? अशी पण त्यांनी या परिभाषेची एवढी परवा किंवा तमा बाळगली नाही असा एवढाच अर्थ या ठिकाणी घ्यायचा. किंवा ध्वंस किंवा नाश म्हटल्याने काय होईल? तो जर लय म्हटला असता तरी चालला असतं ना, बरोबर ना? लय म्हटला तरी चालला असतं. त्याचं आणखी नाही पण की खोटा पदार्थ जो असतो, जो खोटा पदार्थ असतो त्या खोट्या पदार्थ हा कोणाचंही कारण होत नाही किंवा कोणत्याही पदार्थाचं म्हणजे मिथ्या पदार्थ हा कोणालाही कारण होत नाही किंवा कोणालाही अधिष्ठान होत नाही. रज्जू खरा आहे म्हणून सर्पाचा भ्रम होतो, रज्जू नसेल तर सर्पाचा देखील भ्रम होणार नाही. तसं जर पंचमहाभूत पाहिली तर पंचमहाभूत तरी सत्य आहेत का? तो ज्या त्यांनी मानलेली ही त्याची काय आहे धारण आहे. तर त्याला फक्त म्हणायचं की हे जे काय रजत जे आहे त्या रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस होतो. म्हणजे अवयव कसे आहेत? सत्यच आहे. रजताचा फक्त ध्वंस होतो कारण ते प्रतितीलाच येत नाही ना, म्हणून रजताचा त्याच्यामध्ये ध्वंस होतो किंवा नाश होतो असं मानावं लागेल. आणि जर आपल्या वेदांताच्या दृष्टीने पाहिलं तर मिथ्या पदार्थ हा कोणाचं कारण किंवा अधिष्ठान होत नाही. वंद्यापुत्र कोणाला कारण होईल? वंद्यापुत्र कोणाला अधिष्ठान होईल? तसं या ठिकाणी रजताचा जो नाश आहे तर तो असं सांगतो शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. म्हणजे अवयव रूपाने ते आहेच की नाही? तो जरी नाश म्हणत असला तर अवयव रूपाने ते आहेतच ना त्या ठिकाणी, असं सांगायचं. त्या सत्य रजतावयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते आणि शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. मग त्याच्या दृष्टीने सत्यच आहे की नाही? अवयव तर सत्यच आहे ना, पंचमहाभूत सत्यच आहे. पंचमहाभूतामध्ये रजताचे सर्व अवयव राहतच असतात, म्हणून त्यांनी जरी ध्वंस म्हटला तरी त्याची सत्ख्यातीवाद्याची पदार्थाच्या सत्यत्वाविषयीची जी संकल्पना ती राहतेच त्याच्यामध्ये. त्या सत्य रजतावयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती होते आणि शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताचीच प्रतीती होते. यांनी सिद्ध काय केलं? रज्जू सर्पाचा जेव्हा भ्रम होतो किंवा शुक्तीवर रजताचा जेव्हा भ्रम होतो त्या शुक्तीवर किंवा त्या रज्जूवर त्या ठिकाणी सत्य सर्पच उत्पन्न होतो आणि त्याची प्रतीती येते. त्या ठिकाणी तो काही मिथ्या मुळी नाहीच. कारण का? जेव्हा आपल्याला ज्ञान नसतं त्यावेळेला त्याचे अवयव जे सगळे कुठं असतात? पंचमहाभूतात. त्या अवयवापासून सत्य सर्पच उत्पन्न होतो. आणि ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला तो सर्प जो आहे तो त्याचे काय होते? आपले जे अवयव आहे त्या अवयवामध्ये त्याचा नाश होतो. कधी? अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं असता किंवा अधिष्ठान शुक्तीचं ज्ञान झालं असता. अशा प्रकाराने त्यांनी स्पष्टीकरण करून रज्जूवर भासलेला सर्प किंवा शुक्तीवर भासलेलं रजत हे काय आहे? सत्यच आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला किंवा सिद्ध केलं. म्हणून याला कोणती ख्याती म्हणतात? सत्ख्याती असं म्हणतात. आणि ही आहे कोणाची? वल्लभाचार्यांची, रामानुजाचार्यांची, आहे की नाही? ही आहे रामानुजाचार्यांची. आता बघा, हा जो शिष्य आहे तो गुरुजींच्या जवळ त्यांनी काय सांगितलं होतं? तुम्ही म्हणता की रज्जूवर सर्प अनिर्वचनीय उत्पन्न होतो, परंतु अनिर्वचनीय उत्पन्न होतो असे म्हणणारे कोण आहेत? तुम्ही एकटेच आहात असं गुरुजींना सांगितलं. कारण ह्या रज्जूवर सर्पाचं कसा प्रतीतीला येतो याविषयी सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही, सदसत म्हणता येत नाही. तो सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे असं सांगणारा कोणता? फक्त हा केवळ अद्वैताचा पक्ष आहे की नाही? किंवा श्रीगुरूच आहेत. परंतु तो म्हणतो मी तुमच्या जवळ जे आलो तर एकदम
नांगर सोडला आणि एकदम तुमच्याजवळ आलो असं नाही. मलाही काही शास्त्र संस्कार आहेत, मी अभ्यास केलेला आहे, मी अनेक दर्शनकारांच्या बरोबर त्या ठिकाणी विचार विमर्श केलेला आहे आणि आतापर्यंत मी जे बोलत राहिलो हे मला काय येतं हे मी सांगितलं आहे की नाही. मी काय शिकलो आतापर्यंत तर त्याच्यामध्ये मी जेव्हा नास्तिक दर्शनकारांचा अभ्यास केला तर शून्यवादी बौद्धांनी काय प्रतिपादन केलं हे तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे ना. नंतर म्हणजे माध्यमिक शून्यवादी बौद्धांनी काय प्रतिपादन केलं हे सांगितलं. त्याच्यानंतर योगाचार मत सांगितलं कोणतं की क्षणिक विज्ञानवादी बौद्धांनी याविषयी काय विचार केला तोही मी सांगितला. नंतर तिसऱ्यांदा अन्यथा ख्याती जे आस्तिक दर्शनकार नैयायिक, प्राच्य नैयायिक आणि नव्य नैयायिक त्यांचाही विचार सांगितला. नंतर सांख्य आणि प्रभाकर यांचाही अख्यातीवादी रूपाने मी विचार सांगितला आणि रामानुजाचार्यांचा सत्ख्याती मताचं मी निरूपण केलं. म्हणजे आतापर्यंत मला काय काय मी ऐकलं आणि त्यांचे मतामध्ये मी केवळ एकट्याचा आश्रय केला असं नाही, त्या सर्वांचं एकत्र बसून एकमेकाचं झालेला जो विचार आहे की नाही, विचार मंथन, त्या सर्वांचं मी श्रवण केलं. मी काय अल्पश्रुत समजू नका, मी कसा आहे बहुश्रुत आहे असं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो महाराज याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मते आहेत. म्हणजे मला जे जे काही समजलं तर ते हे 5 ख्यातीवाद्यांची काय मत आहे ते मी तुम्हाला सांगितले. एकाचे मत खंडनपूर्वक, दुसरा आपले मत सांगतो. प्रत्येक जणांचं पाहिलं मी, प्रत्येक जण काय करतो दुसऱ्याच्या मताचं खंडन करतो आणि आपल्या मताचं मंडन करतो. त्यात असत ख्याती, आत्मख्याती ही दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती आणि अख्याती या चौघांचे मत असंगत आहे हे समजले. तो म्हणतो की आतापर्यंतच्या विचाराने मी तुमच्याजवळ आलोच नसतो. जर मला कोणत्या तरी एखाद्या मत पटलंच असतं तर मी काय झालो असतो त्यांचा शिष्य झालो असतो आणि त्यांचीच परंपरा चालवली असती. परंतु मी तसं केलं नाही, कारण माझ्या लक्षात आलं की ही सगळी मतं जी आहेत ती असंगत आहेत, विसंगत आहेत, बुद्धीला पटणारी नाही, अनुभवाच्या शास्त्राच्या विरोधी आहेत. म्हणून आतापर्यंत मला त्याच्याविषयी काही शंका आली नाही. दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती आणि आख्याती या चौघांचे मत असंगत आहे हे समजले. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत हे त्यांचे मत युक्त आहे काय त्याचा उलगडा करून सांगा. पण तो म्हणतो आतापर्यंत माझ्या मनात काही शंका निर्माण झाली नाही, परंतु जेव्हा काही सत्ख्याती काय झाले मताचं मी श्रवण केलं किंवा चिंतन केलं तर त्यावेळेला मात्र माझ्या बुद्धीमध्ये थोडासा गोंधळ निर्माण झालेला आहे असं सांगतो. कारण का अगोदर उल्हास, त्यात फाल्गुन मास. आतापर्यंत मनुष्य जगामध्ये जेवढा व्यवहार करतो आपल्याला काय पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. मी आतापर्यंत आता वादाला बसला तरी हा काय जगत मिथ्य आहे का सत्य आहे का सत्यच आहे असं समजूनच बसलाय. म्हणजे आपल्या एवढा वाद करायला प्रवृत्त झाला म्हणजे जगताच्या सत्यत्वाचा भ्रम मला अगोदर आहेच आहे की नाही. आणि त्याच्यातही सत्ख्यातीवादी भेटला आणखी आहे की नाही. आणि तो काय म्हणतो तो हे जगत तर सत्य आहेच व्यावहारिक जगत, पण जेव्हा प्रातिभाषिक असणारा जो सर्प, प्रातिभाषिक असणारे जे रजत ते सुद्धा सत्य आहे असा जेव्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आणखीन माझ्या मनात गोंधळ होणं साहजिक आहे. मला या अगोदर सत्य वाटतं आणि मला उपोद्बलक असा समोरचा दर्शनकार देखील भेटला आणि तोही काय सांगायला लागला जगत सत्यच आहे की नाही. म्हणून ते म्हणतात आता महिना सुद्धा कोणता आहे तोच आहे की नाही फाल्गुन. म्हणून तो म्हणतो की अगोदर मला सत्य वाटतं आणि यांनी सुद्धा मत काय सांगितलं सत्य. बरं मग तुला पटलं तर हे सत्ख्यातीवादाचा अंगीकार करून आहे की नाही. पण ते पण माझ्या बुद्धीला पूर्णपणे नाही पटलं अजून. कधी असंही वाटतं रज्जूवर भासलेला जो सर्प आहे तो जर सत्य समजावा आहे की नाही, तो जर सत्य समजावा तर जगातल्या व्यवहारात कोणी त्याला सत्य समजलेलं दिसत नाही आहे की नाही. त्यामुळे त्याला सत्य कसं काय म्हणता येईल. बरं दुसऱ्या गोष्टीने विचार करावा, यांनी केलेलं जे स्पष्टीकरण आहे ते फार बारकाईने केलेलं आहे. कारण प्रत्येक पदार्थ काय आहे पंचभौतिक. ज्या वेळेला तो पदार्थ आपल्याला व्यक्त रूपात नसतो किंवा तो भासलेल्या पदार्थाचं ज्याच्यावर भासतो त्याचं ज्ञान होतं आहे की नाही, रज्जूचं ज्ञान होतं. त्यावेळेला प्रत्येक सर्पामध्येही पंचमहाभूताचे अवयव आहेतच आणि शुक्तीमध्येही आहेच. जेव्हा रज्जूचं किंवा
शुक्तीचं ज्ञान होतं तेव्हा हे सगळे अवयव जे आहेत आपले सगळे जे सर्प किंवा शुक्ती आहे यांचा ध्वंस कुठं होतो आपापल्या अवयवामध्ये ध्वंस होतो. हे स्पष्टीकरण बुद्धीला एका बाजूला पटतं आणि दुसऱ्या बाजूला वाटतं रज्जूवर भासलेला सर्प जर खराच म्हणायचा त्रिकालाबाधी तर तो भ्रमकाली सुद्धा कोणाला तरी इजा त्याने केली पाहिजे आणि कधी भ्रमकालात तो जर सत्य आहे तर तितक्या कालामध्ये जर पटकन जाऊन उचललं तर त्या चांदीची किंमत मिळाली पाहिजे. असं तर काही करताना कोणी दिसतही नाही आहे की नाही. तेव्हा आता ह्या सत्ख्यातीवादामध्ये विषयी माझी मती जी आहे ती काय झाली कुंठित झाली. मग कुंठित झाली तर करावा विचार. तो आता कुंठितच झालेली त्यामुळे आता विचार काय करणार. आता कोणाला तरी शरणागत झालं पाहिजे. मग तुमच्यासारख्या आप्तपुरुषाविषयी आम्हाला थोडंसं वाटलं की आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील म्हणून तुमच्या चरणाजवळ आलो असं तो गुरुजींना आत्मनिवेदन करतो. महाराज याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मते आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक दुसरा आपले मत सांगतो. त्यात असत ख्याती आत्मख्याती दोन्ही प्रकारचे अन्यथा ख्याती आणि अख्याती या चौघांचे मत असंगत आहे हे समजले. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत हे त्यांचे मत युक्त आहे काय. म्हणजे आता त्याला काय वाटतं आपल्याला बुद्धीने विचार करण्यापेक्षा आता आपल्यापेक्षा ज्ञात्या पुरुषांचं याला काही ह्या विचाराला काही सहाय्य होईल का योग्य किंवा अयोग्य ठरवण्यासाठी. म्हणून तो म्हणतो किंवा तुम्ही मला एवढं सांगा की या सत्ख्याती मताचं सत्ख्याती मत युक्त आहे किंवा अयुक्त आहे म्हणजे योग्य आहे किंवा अयोग्य आहे त्याचा उलगडा करून सांगा. आणि तुम्ही एकाच शब्दात उत्तर देऊ नका. जसं असतं ना ते मोकळ्या जागा भरा हे त्यांचे मत युक्त आहे की नाही आहे किंवा नाही एवढं सांगितल्याने काही माझं समाधान होणार नाही. त्याचा उलगडा म्हणजे त्याचं मला स्पष्टीकरण करून सांगा. म्हणून असे ना पृष्ठा कश्यचित ब्रयात काय अन्यायेन पृच्छतोपी. त्यांनी सांगितलं जर आपल्याला कोणी एखादा प्रश्न विचारला नाही तर त्या ठिकाणी आपण जसा तो बैल असतो ना कोणता मत्त बैल तर त्याला जर कोणी हे करायला भेटलं नाही त्याला जर त्याला काय म्हणतात झुंज करायला कोणी भेटलं नाही तो मातीत शिंक खूप असतो नाही की नाही. तसं याला जर कोणी भेटलं नाही उगीच जाऊन त्या कोणाची वाद करीत बसू नये. आणि एखादा जर असा भेटला अन्यायेन पृच्छता काय तुम्हाला काय कळतं तुम्हाला कळतं तर काय कळतं सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अभ्यास केला तर सांगा. त्याला पण सांगू नाही अन्यायाने विचारतो ना त्याला पण सांगू नये. मग कोणाला सांगावं मग हे भगवंताने सांगितलंय त्याचा नियम. कोणाला सांगावं सांगा बरं कोण सांगू हातवर करा. भगवंतानी गीतेमध्ये हे ज्ञान कोणाला सांगावं किंवा कोणाला सांगितलं जातं याविषयी ज्यांना माहिती आहे ते हातवर करावं. हा तर 3च हात वर झाले. आता मी उत्तर सांगतो तुम्हाला हे तर आम्हाला माहितच होतं आहे की नाही. आणि मग ते हे माहीतच होतं असं ज्यांना वाटतं ते नंतर हात वर करा. श्लोक असा आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. काय तेथ काय ते ज्ञानाचा कुरठा तेच सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुबठा ओळगुनी. आता हे ज्याला माहित होतं ते हातवर आहे की नाही. मग कोणाला सांगावं जो आपल्याला परिप्रश्न करतो सेवा करतो नम्र भावाने जवळ येतो तर त्याला सांगावं बाकी त्यांना सांगू नये असा दंडक आहे. याच्यामध्ये काही आपल्याला दोष लागेल असं नाही. आता तुकाराम महाराज अवतारी कोटीतले होते म्हणून ते बळच म्हणतात देव घ्या कोणी. आपण काय अवतारी कोटीतले नाही म्हणून आपल्यासाठी काही त्याची आवश्यकता नाही. दक्षिणा दिली तर मग कोणालाही सांगावं आहे की नाही. मग काय त्याचा विचार करू नये. तर ते म्हणतात की शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत हे त्यांचे मत युक्त आहे काय याचा उलगडा करून सांगा. तर त्यांचं मत सत्य योग्य आहे की अयोग्य आहे उचित आहे की अनुचित आहे असं सांगा. मग आता श्री गुरु बोलायला लागले. आतापर्यंत किती वेळ तो बोलत होता ते फक्त काय होते त्याचं ऐकून घेत होते एकाग्र चित्ताने.
एकाग्र चित्ताने ऐकण्याची त्यांना आवश्यकता होती का? नव्हती. पण कसं का बरं ऐकलं एवढं त्याचं आतापर्यंत? श्रीगुरूंनी का ऐकलं? का श्रीगुरूंच्या ठिकाणी असं एखादं लक्ष नाही का ते ऐकतच असतात? का ते श्रीगुरू असतात? ते श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत. श्रोत्रिय आहेत म्हणजे याचं बारसं जेवलेले का याच्यापेक्षा त्यांचं ज्ञान कमी आहे? कारण त्यांचं लक्षणच केलंय श्रोत्रिय, शास्त्राचं त्यांना ज्ञान आहे. मग शास्त्र याच्याकडून नवीन काही माहिती ऐकण्यासाठी ते ऐकतात का? नाही. बरं, ब्रह्मनिष्ठता ब्रह्मानुभव त्यांना आहेत, तेव्हा याच्याकडून ऐकल्यावर काही त्यांची ब्रह्मानुभूती स्थिर होणार आहे म्हणून ऐकतात का? नाही. पण ऐकतात की नाही? मग काय त्यांचा गुण आहे कोणता? तर दयाळूपणा. त्याचा ऐकतात यालाही कारण काय आहे? दयाळूपणा. कारण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठता आणि औदार्य किंवा दयाघनता हा त्यांचा गुण आहे म्हणून ते ऐकतात. नाही तर त्यांच्या वेळेचा अपव्यय का नाही. त्याने आपलं काय करावं? काय ती ओळी आहे की हे तत्वज्ञान ऐकल्यानंतर ते म्हणतात की मी माझं समाधी सुख अव्यक्त्या माऊली निवृत्तीनाथ महाराज माझी श्रीगुरु हे निवांत चिमिया भोगावे की त्यांना जे तत्वज्ञान झाले त्या तत्वज्ञानाच्या चिंतनात दुंबून जाऊन त्यांनी उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे अशा आपल्या महिमेत राहतील की नाही ते? परिगा निवृत्ती नाया हातातळी सुखविले तो हे निवांत चिमिया भोगावे की माऊली म्हणतात की हे निवृत्तीनाथ महाराज श्रीगुरु तुम्ही मला जे समाधी धन दिलं तर ते मी निर्विघ्नपणे आपल्या निर्विकल्प असंप्रज्ञात समाधीत राहून त्याचा भोग घ्यावा. परंतु काय करता म्हणतात की तुम्ही जगच गेले. ह्या सूर्याला भगवंतानी काय केलं? तेज दिलं. परंतु त्या तेजाने तोच एकटा राहिला का सगळ्या जगाला त्यांनी तेज दिलं? त्याप्रमाणे माऊली म्हणतात की तुम्ही मला जे हे ज्ञान दिलं या अध्यात्म ज्ञानामध्ये मी नित्य निमग्न होऊन आपल्या स्वरूप महिमेत राहो. परंतु तुम्ही जे हे मला ज्ञान दिलं ते तुमच्याच कृपेने तुमच्याच इच्छेने हे सर्वांना वितरण केलं पाहिजे. जसा सूर्य सगळ्या जगाला तेज देतो त्याप्रमाणे तसे हे श्रीगुरु जे आहेत ते काय करतात? शिष्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्या ठिकाणी असणारे ज्या त्रुटी त्याचं असणारं वैगुण्य त्याचं काय करतात? निराकरण करून त्याला यथार्थ समजुतीवर आरूढ करून देतात. त्याच्या बुद्धीवर यथार्थ बोध आरूढ करून देण्याच्या प्रयत्नासाठी ते केवळ दयाळू आहेत म्हणून त्याचं हे सर्व ऐकून घेतात. श्रोत्रियतेची त्यांना याच्यापासून अपेक्षा नाही, ब्रह्मनिष्ठतेचे नाही. मग कारण काय आहे? ते अहेतुक दया सिंधू, निष्कारण दया घन किंवा दयाचा साक्षात समुद्र असलेले श्रीगुरु आता त्याला उत्तर देतात. श्रीगुरु म्हणतात सत्ख्याती मत ही असंगत आहे. पाठ आहे का तुम्हाला? घेऊ का एवढा पॅरेग्राफ? पाठ आहे का? मग घेऊ का एवढा पॅरेग्राफ पुढं? श्रीगुरु म्हणतात सत्ख्याती मत ही असंगत आहे, अनुभवाशी त्याचा विरोध आहे. आता पहिलं सांगितलं की हे सत्ख्याती मत, कालच आपण चिंतन केलं, सर्वात जास्त घातक मत कोणतं असेल तर सत्ख्याती मत हे, की कधीही मनुष्याला जगताविषयीचा सत्यत्व भ्रम होऊच नये. आणि हा तर काय शास्त्राचं साह्य घेऊन आपल्याला जगत सत्य जर वाटायला लागलं तर आपली धारणा काय होईल? आणखीन काय होईल? दृढ होईल. केवळ बुद्धीच्या द्वारा असली तर ठीक आहे, पण आहे की नाही? पण शास्त्र सुद्धा सांगतं जगत काय आहे? सत्य आहे. असं जेव्हा म्हणेल तेव्हा आधीच उल्हास आणि पुन्हा फाल्गुन मास असंच होईल की नाही? त्यामुळे आपल्याला फाल्गुन मासामध्ये काय शंख करण्याची जास्त वेळ येईल, आहे की नाही? मनुष्य दुःखाने जास्तच गांजून पिडून जाईल जगताला सत्य समजल्यामुळे. मागे कधी आपण चिंतन केलं असेल काय ज्ञानी आणि अज्ञानी ह्या दोघांमध्ये एकच फरक आहे? कधी चिंतन केलं असेल तर ठीकच आहे, नसेल तर परत सांगतो थोडक्यात. स्वामी महाराज सांगायचे की ज्ञानी आणि अज्ञानी ह्या दोघांनाही दोनच अवस्था आहे. बघा, ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांनाही दोनच अवस्था आहे. जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये अवस्था किती आहेत त्या जर पाहिल्या तर एक आहे जागृती, एक आहे स्वप्न आणि एक आहे सुषुप्ती. तीनच अवस्था आहे ना आपल्या जीवनामध्ये. आणि ज्याला शास्त्र चिंतन केलं तर अजून एक चौथी अवस्था दिसते. कोणती अवस्था दिसते? योगाचं साधन करणारे पुरुष
किंवा भगवत चिंतनामध्ये निमग्न झालेले पुरुष किंवा तत्वज्ञ पुरुष यांना समाधी अवस्था असते. म्हणजे अवस्था किती झाल्या? 4. आता अजून एक व्यवहाराच्या दृष्टीनं प्राप्त होणारी कधीमधी प्राप्त होणारी अवस्था ती आहे मूर्छा. म्हणून मूर्छा ही एक 5वी अवस्था सांगितलेली. बराच अवस्थांचा विचार आहे. काल कोणतरी ग्रंथ आणून दिलाय त्याच्यामध्ये 9 अवस्था सांगितलेल्या आहे. थोडक्यात सांगतो. म्हणजे अवस्था किती झाल्या? जागृत, स्वप्न, सुषुप्ती, समाधी आणि मूर्छा. अजूनही पुढे जाऊन काही लोकांनी पुन्हा जागृत स्वप्न, जागृत सुषुप्ती, स्वप्न जागृती, स्वप्न सुषुप्ती, सुषुप्ती स्वप्न आणि सुषुप्ती जागृती, अशा प्रकारच्या 9 अवस्थांचा विचार केलेला आहे. पुढे जाऊन योगवासिष्ठाच्या आधाराने काही 16 अवस्थांचा विचार केलेला आहे. तर ते जाऊ द्या. आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं की आपल्याला अवस्था किती आहेत? ते 5 अवस्था आहे. त्यापैकी मूर्छा अवस्था, आपल्याला एखादा जोराचा आघात लागला तर मनुष्य बेशुद्ध होऊन पडतो. त्याच्यानंतर तो सांगतो की मला काहीच कळलं नाही, केवळ दुःखामध्ये व्यग्र अशी स्थिती असते. त्यामुळं त्याला विसंज्ञ म्हणतो. त्याला कोणतीही संज्ञा किंवा वेदना किंवा शुद्धी नसते. मग त्या अवस्थेचा ह्या परमार्थाच्या दृष्टीने विचार करण्यात काही उपयोग नाही. आता 4थी अवस्था जी समाधी, ती कधी आपण पाहिलीच नाही. त्यामुळे ती समाधी अवस्था आपल्या जीवनामध्ये नाहीच आहे. ऐका ना, ती कोणाला आहे? ज्ञानी पुरुषांना आहे. ऐका, अनुभवी पुरुषांना आहे. मग ज्ञानी पुरुष आणि अनुभवी पुरुष याच्यामध्ये फरक काय असं विचारलं तर ते म्हणे त्यांनाही 2 अवस्था आहेत आणि यांनाही 2 अवस्था आहेत. तर कोणत्या 2 अवस्था? त्याविषयी सांगतात की अज्ञानी पुरुषाला 2 अवस्था आहे. अज्ञानी पुरुष एक तर जागृत असतो किंवा सुषुप्ती. जागृती आणि सुषुप्ती लक्षात घ्या. जागृती आणि सुषुप्ती ह्या 2 अवस्था कोणाला आहे? अज्ञानाला. आणि ज्ञानाला कोणत्या 2 अवस्था आहे? ज्ञानी पुरुषाला समाधी आणि स्वप्न ह्या 2 अवस्था आहे असं सांगितलं. ज्ञानी पुरुषाला समाधी आणि स्वप्न ह्या 2 अवस्था आहे. आता याच्यामध्ये शंका येते की अज्ञानी पुरुषाला, तो अज्ञानी पुरुष गेला तर कुठं? सुषुप्तीत, आणि आला तर कुठं? जागृतीत. चांगलं लक्षात घ्या. एवढं आला तर कशात? जागृतीत, आणि गेला तर सुषुप्तीत. तर हे म्हणणं आपल्याला पटतं का? अज्ञानी पुरुषाला 2च अवस्था आहे, म्हणजे काही नाही, स्वप्न नाही असा अर्थ झाला ना. आणि आपल्या अनुभवात स्वप्न आहे की नाही? आणि आपण ज्ञानी आहोत की नाही? आपण अज्ञानी असून देखील स्वप्नाचा आपल्याला काय आहे? अनुभव आहे. आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. मग अज्ञानी पुरुषाला जर कोणी शास्त्रकारांनी 2च अवस्था सांगितल्या, कोणत्या? सुषुप्ती आणि जागृती, तर ही गोष्ट आपल्याला पटते का? नाही. कारण का? आपल्याला वाटतं स्वप्न एक आहेच ना, बरोबर आहे की नाही? असं आपल्याला वाटतंच ना. तर त्याचं कारण ते म्हणतात नाही, तरी सुद्धा 2च अवस्था आहेत. त्याचं कारण सांगा, खरं सांगा की ज्या वेळेला आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा स्वप्नात स्वप्न खरं वाटतं का खोटं वाटतं? जागृती अवस्थेत आपल्याला खरी वाटते का खोटी वाटते? खरी वाटते. आणि स्वप्न पडतं तेव्हा ते खरं वाटतं का खोटं वाटतं? मग तेव्हा आपण जागच आहे की, आहे की नाही? जिथं जिथं आपली सत्यत्व समजूत आहे की नाही? ती जागृतीमध्ये का स्वप्नामध्ये? सत्यत्व समजूत आपली जागृतीमध्ये का स्वप्नामध्ये का दोन्ही ठिकाणी? आणि जिथं जिथं सत्यत्व बुद्धी असते ती अवस्था कोणती आहे? जागृती. मग ती अवस्था आपल्याला स्वप्नात देखील काय? आपली जागृतीच आहे. म्हणजे आपण स्वप्नामध्ये सुद्धा जर धन मिळवायचं म्हणलं तर धन हे कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे असं आपल्याला विचार येतो. काय हे भोग्य पदार्थ मिळवण्यासाठी सत्यभोगासाठी संपादन केलंच पाहिजे असा आपला विचार आहे की नाही? म्हणजे आपल्या दृष्टीनं सत्यत्व स्वप्नाला देखील काय आहे? सत्यत्वच आहे. मग अज्ञानी पुरुषाला अवस्था किती आहेत? 2च आहे. आता तुम्ही म्हणाल ज्ञानी पुरुषाला स्वप्न पडत नाही का? आता स्वामी महाराजांना कधी कधी स्वप्न पडायचं आणि ते स्वप्नामध्ये खूप मोठ्याने म्हणजे आकांत करायचे एकदम. अशा वेळेला त्यांना जाग करावं लागायचं. आता ते तर तत्वज्ञ पुरुष होते आणि त्यांना जाग केलं का? ते म्हणायचे की मला स्वप्न पडलं आणि त्याच्यामध्ये भीती वाटली होती असं म्हणायचे. आता तुम्ही तर सांगता ज्ञानी पुरुषांना 2च अवस्था आहे. एक कोणत्या? स्वप्न, आणि एक दुसरी कोणती आहे? समाधी अवस्था आहे. समाधी अवस्था आणि स्वप्न अवस्था असं तुम्ही कसं काय म्हणतात? ज्ञानी पुरुषाला स्वप्न आहे त्यावेळेला, पण जागृती नाही का ज्ञानी पुरुषाला? ज्ञानी पुरुषाला जागृती दिसत नाही का? दिसते. आता जागा राहत नाही का? आणि त्याला स्वप्न पडत नाही का? तरी त्याच्या स्वप्नालाही तुम्ही काय म्हणता? जागृती. त्याच्या स्वप्नालाही स्वप्नच म्हणता आणि जागृतीलाही काय म्हणता? पुन्हा स्वप्न म्हणता. कारण त्याला अवस्था किती आहे? 2च आहे. असं आहे की नाही? त्याला अवस्था किती आहे? 2च आहे. मग असं कसं म्हणता? ज्ञानी पुरुष गेला तर समाधीत आणि आला तर कशात? स्वप्नात.
त्याचं कारण काय आहे? ज्ञानीपुरुषांनी हे तत्वचिंतन करून स्वप्न आणि जागृतीला काय ठरवलंय? एकच आहे. जेव्हा त्याला जागृत अवस्थेत येतो तेव्हाही त्याला वराडनो हे स्वप्न गेम आहे. त्याला त्यावेळेला काय आहे? स्वप्न आहे. आणि स्वप्न तर स्वप्न आहेच आहे की नाही? स्वप्न तर स्वप्न आहेच, पण जागृती सुद्धा काय आहे? स्वप्नच आहे. आणि मग तो गेला तर आपल्या अंतःकरणवृत्ती अधिष्ठानामध्ये काय करील? लीन करील आणि समाधी अवस्थेला प्राप्त होईल. आणि आला तर त्याला काय हे सत्य वाटतंय काय? त्याला काय वाटतं? हे मिथ्या. ज्याच्यात मिथ्यात्व प्रतीती येते काय आहे? स्वप्नच आहे. ज्ञानीपुरुषाची जागृती देखील काय आहे? स्वप्नच आहे. मग आता हे बरोबर आहे का विधान? ज्ञानीपुरुषाच्या अवस्था 2 आणि अज्ञानी पुरुषाच्या अवस्था ही 2. ज्ञानीपुरुषाच्या अवस्था आहे समाधी, गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्न. अज्ञानी पुरुषाच्या अवस्था ही 2, कोणती? जागृती आणि सुषुप्तीत. गेला तर सुषुप्तीत, समाधी माहीतच नाही, आहे की नाही? आणि आला तर जागृतीत, स्वप्न माहीतच नाही, कारण हे मिथ्यात्व निश्चय त्याचा झालाच नाही. ही गोष्ट पटते की नाही? आपलं चिंतन कशासाठी चाललंय? सत्ख्यातीवादीसाठी चाललंय. म्हणजे सत्ख्यातीवादीच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने पाहिलं तर त्याला सर्वच्या सर्व काय आहे? सत्यच आहे. स्वप्नामध्ये देखील त्याची काय आहे? सत्यत्व बुद्धी. हा विचार कोणाचा आहे? आपला अगोदर आपलाच आहे. आणि त्याच्यात पुन्हा कोणाचं सहाय्य मिळालं? ह्या शास्त्रकारांचं. आणि ते काय म्हणायला लागले की आता हे जगत काय आहे? सत्य आहे. मग आपल्याला सत्ख्यातीमत अधिक दृढ होईल की नाही? होईल की नाही? हे किती घातक आहे. त्यासाठी स्वामी महाराज गमतीनं गोष्ट सांगायची. लहान मुलगा होता, तर आई काही कामात होती. आईनं धान्य वाळू घातलं होतं. त्या आईनं सांगितलं की या ठिकाणी तू ह्या धान्याचं संरक्षण कर, आहे की नाही? तर तितक्यामध्ये काय झालं की तो मुलगा, त्याला खेळता खेळता लहर आली आणि त्या धान्यामध्ये लोळायला लागला. मग त्याला आई काय म्हटली? गाढवा धान्यात लोळतो का गाढवासारखा? असं त्याला म्हटले. बाजूला हो. तो बाजूला झाला, आहे की नाही? थोड्या वेळाने खरोखरच गाढव आलं आणि त्याच्यात लोळायला लागलं. तो उड्या मारून आईला सांगायला लागला. तो म्हणला अभि तो खास स्वारी आ गई, आहे की नाही? तो काय म्हटला? तू मला गाढवा सारखं म्हणत होती, आता तर काय झालं? प्रत्यक्ष गाढवच आलं असं सांगितलं. तसं अगोदरच आपल्याला काय सत्यत्व बुद्धी आणि त्याच्यातच आणखीन काय लागलं? अभि तो खास स्वारी आ गई. शास्त्रकार सांगायला लागले की जगत काय आहे? सत्यच आहे. म्हणून ह्या शिष्य जो आहे तो श्री गुरूंना सांगतो की यांचं मत युक्त की अयुक्त. जर अयुक्त असेल तर काय करेल? मी ह्या मताचा त्याग करील. योग्य असेल तर मी लगेच बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून तुमचं स्वीकारणार नाही. मात्र मी काय करेल? तुम्हाला ह्या प्रश्नाविषयी शहानिशा करील, आहे की नाही? मला त्याचा उलगडा करून सांगा, असं तो म्हणतो. आणि त्यावेळेला श्रीगुरु त्याला सांगतात की सत्ख्याती ही असंगत आहे, कारण अनुभवाशी त्याचा विरोध आहे. हे जे मत आहे हे अनुभवाशी जुळत नाही. कारण शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस असा अनुभव येतो की आम्हास शुक्तीचे ठिकाणी रजत प्रतीत होण्याचे पूर्वी व्यावहारिक रजत नव्हते. आता शुक्ती ज्ञानानंतरही नाही. इतकेच नाही तर जेव्हा शुक्तीचे ठिकाणी रजत दिसत होते त्यावेळीही सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. आता सत्ख्याती मत कसं असंगत आहे? कोणती गोष्ट जर सांगायची झाली, नुसती प्रतिज्ञा करून भागत नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. जर कोणती गोष्ट सांगितली तर त्याचं लक्षण केलं पाहिजे आणि त्याला प्रमाण दिलं पाहिजे. आणि सगळ्यात प्रबल प्रमाण कोणतं असेल तर आपला स्वतःचा असणारा अनुभव हे सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. तेव्हा गुरुजी त्याला सांगतात की सत्ख्या सगळे सावध आहे ना, नाहीतर उद्या घेऊ. घेऊ ना. काहीच बोलले नाही तर काय अर्थ समजायचा? नका घेऊ असा अर्थ घ्यायचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.